नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमध्ये एक महत्त्वाचं प्रकरण, ते म्हणजे बँक व सरळ व्याज, बँक अँड सिंपल इंटरेस्ट. मुलांनो, बँक तुम्हाला सर्वांना माहीत आहे. हे बघा, बँकेचं एक चित्र दाखवलं आहे. आपल्या जवळपास परिसरात एक तरी बँक असतेच. बँकेमध्ये काय करतात माहिती आहे ना तुम्हाला? आठवूया बरं आपण. का आठवायचं आहे? आपण हे मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. बँक ही अशी संस्था आहे की जी आपले पैशाचे व्यवहार सांभाळते. पैशाचे व्यवहार करणारी ही सरकारमान्य संस्था आहे. बँकेमुळे पैशाचं नियोजन करणे सोपं जातं. म्हणजेच काय, आपल्या घरी आपले वडील, आई, मोठा भाऊ, मोठी बहीण हे नोकरी करतात, बरोबर ना? नोकरी करतात आणि त्यांना पगार मिळतो. तर पगार मिळाल्यानंतर महिन्याच्या 1 तारखेला 10 किंवा 10 तारखेला पगार मिळाल्यानंतर तो सर्वचा सर्व पैसा, जो काही पगार असेल, तो घरात ठेवतात का? ते घरात ठेवतात का तो पैसा? नाही. जो आपल्याला लागणार आहे खर्चासाठी तेवढा ठेवतात आणि उरलेला पैसा आता सुरक्षित ठेवायचा आहे. कुठे ठेवणार सुरक्षित तो? तर आपला पैसा सुरक्षित आपण बँकेत ठेवू शकतो. फक्त पैसाच नाही बाळांनो, सोनं आणि इतर काही मौल्यवान गोष्टी असतील त्याही आपण बँकेत ठेवू शकतो. मोस्टली सोनं आणि पैसा. तर मी गव्हर्मेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? मग आपण बँकेत ठेवलेला पैसा आपण काढू शकतो, पुन्हा ठेवू शकतो आपल्याला वाटलं तर. त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन, पैशाचा व्यवहार. आणि बँक मेक्स इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी, दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? अर्थ नियोजन. अर्थ म्हणजे पैसा. आपण आपल्या पैशाचे योग्य ते नियोजन पण करू शकतो. तुम्ही आता लहान आहात, पण तुमच्या घरचे तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवताना काही ना काही योग्य त्याने प्लॅनिंग करूनच ठेवणे असणार. आता समजा एखाद्या घरात वडील रिटायर झाले. रिटायर झाल्यावर पैसा मिळालेला आहे आणि उद्या मुलीचं लग्न करायचं आहे, तर मग ठराविक रक्कम मुलीच्या नावावर वडील ठेवतात. कुठे ठेवतात? घरात नाही, बँकेत ठेवतात. अशा प्रकारे पैशाचं योग्य नियोजन करून आपला पैसा वाचवणारी अशी ही संस्था म्हणजे बँक. बघा, इथे तुम्हाला तसं बँक रिप्रेझेंट म्हणजे करणारे चित्र दाखवले, प्रतिनिधित्व. बँक दाखवले आणि पैसे दाखवले आहेत बघा. ठीक आहे. मग कशा प्रकारचे कोणते कोणते ट्रान्झॅक्शन आर्थिक व्यवहार करता येतात बँकेमध्ये? तर तुम्हाला माहिती आहे बाळांनो, आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. ही मुलं दाखवली आहेत, छोटी मुलं. मुलांना शिक्षणासाठी पैसा लागतो, बरोबर ना? आता आपल्या शाळेची फी असते भरायची, त्या फीसाठी पैसा लागतो. आता तुम्हाला माहिती आहे मुलांना, आपल्या शाळेने सुद्धा तुमची मुलांची अकाउंट काढलेली आहेत आणि प्रत्येक मुलासाठी आपल्या महापालिकेने काही अमाऊंट फिक्समध्ये, आता फिक्स म्हणजे काय आपण नंतर पाहणार आहोत, ठेवलेली आहे. म्हणजे मुलांनाही शिक्षणासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे आपल्या महापालिकेने तुम्हाला आपल्या अकाउंटवर दिलेलं, अकाउंटवर म्हणजे खातं खोललेले आहेत बँकेत, आणि त्या खात्यावर असलेला पैसा काही ठराविक वय झालं की ते मुलं तुम्ही काय करू शकता? तुमच्या पालकांच्या मदतीने वापरू शकता शिक्षणासाठी. इथे 2 ॲरो का दाखवले आहेत? देवाणघेवाण. म्हणजे मुलांच्या अकाउंटमध्ये त्यांचे मुलं लहान असतात ना, त्यामुळे त्या मुलांच्या अकाउंटमध्ये आई वडील ठेवणार किंवा शाळेने दिलेले शाळा ठेवणार. मग हे पैसे जे आहेत मुलांच्या अकाउंटमध्ये पैसे काढू शकतात काही वर्षानंतर, मुलांचं साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर, आणि ठेवू पण शकतात. म्हणून मी 2 ॲरो दाखवले. खाली बघा शेतकरी दाखवला आहे. शेतकरी आपल्याला माहिती आहे, आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला
जे उत्पादन काढणार ते विकायचं असतं देशासाठी, अन्नाचा साठा करण्यासाठी. मग त्यालासुद्धा खत वगैरे इतर गोष्टीसाठी पैसा लागतो. त्यामुळे तो शेतकरी बँकेतून घेऊ शकतो पैसा आणि पुन्हा बँकेत ठेवू शकतो त्याला पैसा मिळाल्यानंतर, नाही का. इथे तुम्हाला काही चित्र दाखवलं. महिला, आता सर्वच महिला आजकाल नोकरी करतात, पण काही महिला अशा प्रकारे बचत गट म्हणजे काय असतं की ह्या महिला अशी सोपी सोपी कामं करतात आणि अशी महत्त्वाची कामं असतात, काळाची गरज आहे बचत गट म्हणजे. आणि त्यातून त्यांना जो पैसा मिळतो तो पैसा त्या काय करतात, बँकेमध्ये काय करतात, सेव म्हणजे वाचवतात आणि गरज असेल तेव्हा तो पैसा त्या काढू शकतात. त्याचबरोबर ह्या चित्रात दाखवलं आहे बघा, हे काय माहिती आहे, एज्युकेशन लोन म्हणतात. बँकेकडून आपल्याला शिकण्यासाठी पण कर्ज मिळतं. जसं तुम्हाला शिकताना पैसे मिळतात तसं शिकण्यासाठी तुम्हाला बँकेतून कर्ज मिळतं. मोठी हायर एज्युकेशन म्हणजे काय, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं, त्यासाठी भरपूर फी असते. मग तेवढी फी समजा आपण नाही आपल्या म्हणजे भरू शकत किंवा आपल्या घरच्या किंवा नोकरीच्या पैशातून आपण नाही भरू शकत. अशा वेळेला ती फी आपल्याला कोणाकडून मिळते, बँकेकडून मिळते. त्याला एज्युकेशन लोन असे म्हणतात. आणि असं एखाद्याला बिझनेस करायचा आहे, भांडवल पाहिजे, त्याला गुंतवणूक करायची आहे, मग ते आपण मागे ह्याच्यामध्ये पाहिलं ना, मागच्या पार्टनरशिपमध्ये. मग जे भांडवल जे आहे ते भांडवल आपल्याला कुठून मिळणार, तर धंदा करण्यासाठी भांडवल आपण कुठून घेऊ शकतो, बँकेकडून घेऊ शकतो. अशा प्रकारे हे जे सगळे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार आपण बँकेद्वारे करू शकतो. बँकेमध्ये आपली ठेवलेली रक्कम सुरक्षित राहते. काळानुसार त्या रकमेमध्ये वाढसुद्धा होते. आता बँकेचं कामकाज कसं चालतं आठवूया आपण जरा. हेही आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. बँकेमध्ये आपल्याला वेगवेगळे, तुम्ही पाहिलात बँकेत कधी गेलात, वेगवेगळे काउंटर असतात आणि त्या काउंटरच्या समोर आपल्याला रांगेत उभं राहावं लागतं, कारण रांगेचा फायदा सर्वांना म्हणतात, नाही का. तर ह्या रांगेमध्ये उभं राहून आपल्याला प्रत्येकाचं काम होतं आणि वेगवेगळ्या, बघा ह्या चित्रात दाखवलं आहे, वेगवेगळे काउंटर असतात वेगवेगळ्या कामासाठी. तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे किंवा तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत त्यासाठी वेगळं काउंटर असतो, पैसे काढायला वेगळं काउंटर असतं आणि रांग असते, त्यामुळे त्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्याही असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काउंटर आहेत त्या काउंटरवर आपली विविध कामं जी आहेत बँकेतली ती होत असतात. हे बघा, आता तुम्हाला माहिती आहे ए टी एम म्हणजे काय, ऑटोमेटेड टेलर मशीन. म्हणजे ए टी एमच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, पैसे काढण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं मशीन असते. तिथेसुद्धा रांगेत उभं राहून तुम्ही रांगेचा फायदा घ्यायचा आहे. तर ह्या मशीनच्या साहाय्याने पैसे तुम्ही काढू शकता. बँकेत गेल्यावर तुम्हाला काही चौकशी करायची असेल, काही फॉर्म भरायचं असेल, तर असे काही लोक असतात की त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग त्यांच्यासाठी फॉर्म भरून देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जे असतात किंवा क्लार्क वगैरे एखादा असतो ते तुम्हाला फॉर्म भरून देण्यास मदतसुद्धा करतात. तर अशा प्रकारे बँकेचं कामकाज चालतं. हे बघा, हे एक चित्र आहे त्या ठिकाणी दाखवलं आहे. कॅशियर आहे, कॅशियर म्हणजे आपले पैसे घेणारा असतो. कन्सल्टिंग, करन्सी एक्सचेंज, काही वेळेला काय असतं, करन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही परदेशात तुम्ही राहता, तर परदेशाची करन्सी वेगळी असते, कुठे दिराम असतं, डॉलर असतात, बरोबर ना. त्या ठिकाणी आपल्याकडे रुपया आहे, मग त्या ठिकाणं बाहेरून आल्यानंतर ते तिकडचे डॉलर किंवा दिराम वगैरे जे आहे ते आपल्याकडे नाही चालत ना, मग ते बदल करावे लागतात आपल्याकडच्या बँकेत आल्यावर. तर तेही कामं बँकेमध्ये होतात. करन्सी एक्सचेंज लिहिले बघा, ठीक आहे. अजून बँकेमध्ये काय असतं, बँकेमध्ये एक चौकशी कक्ष असतो. आपल्याला काय करायचं आहे, आता जे तुम्हाला मगाशी म्हटलं की बँकेकडून आपल्याला पैसे मिळतात, बरोबर ना, एज्युकेशन लोन वगैरे जे काही असेल, परंतु त्यासाठी बँकेत आपलं अकाउंट असावं लागतं. काय असावं लागतं बँकेमध्ये, अकाउंट म्हणजे खातं. तर तुमचं काय खातंच नाही, तुम्हाला असंच बँक पैसे देणार नाही ना. कोण आहात, तुमची ओळख काय, हे बँकेला माहीत पाहिजे. असा जो चौकशी कक्ष असतो त्या चौकशी कक्षामध्ये तुम्ही चौकशी करू शकता की मला बाबा खातं उघडायचं आहे, तर मी काय करू शकतो. टू यूज बँकिंग सर्व्हिसेस, बँकेच्या ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत त्यासाठी त्याचा जर फायदा घ्यायचा असेल, वन हॅज टू ओपन ॲन अकाउंट इन द बँक. बँकेत आपल्याला काय करावं लागतं, खातं उघडावं लागतं, ठीक आहे.
मग ही बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी काय करावं लागतं? नुसतं जायचं आणि आपण खातं उघडू शकतो का? की मला खातं उघडायचं? तुम्हाला कशी ओळखणार बँक? तुमच्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे की नाही? मग काही आवश्यक कागदपत्र लागतात बँकेत खातं उघडण्यासाठी. तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता लागतो. मग तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता कशावर असणार? त्याला ॲड्रेस प्रूफ म्हणतात, प्रूफ ऑफ रेसिडन्स, तुम्ही राहण्याचा पत्ता. मग त्या पत्त्यासंदर्भात काही पुरावे असतात, ते पुरावे आपल्याला बँकेत जमा करावे लागतात. मग कोणकोणते? उदाहरण रेशन कार्ड. तुम्ही ज्या एरियामध्ये राहता ते तुमचं रेशन कार्ड असतं बघा. रेशन कार्डवर तुमच्या घरातल्यांची सगळे मेंबर्सची नावं असतात. मग असं रेशन कार्ड आणि त्यावर पत्ता पण असतो. वीज बिल आपलं जे असतं त्यावर आपला पत्ता असतो. टेलिफोन बिल आहे त्यावर आपला पत्ता असतो. रहिवासी दाखला मिळतो आपल्या एरियातला जो नगरसेवक असतो त्याकडून. आणि त्यानंतर ओळखपत्र, आपला आय डी प्रूफ असं, आयडेंटिटी कार्ड, म्हणजे आपल्या आपण ज्या ठिकाणी तुम्ही आता मुलात मी तुमच्या शाळेचं असतं, नोकरी करणाऱ्यांचं नोकरीचं आय डी असतं. तर ह्यावर पत्ता असल्यामुळे तो आपला ॲड्रेस प्रूफ बँकेला आपल्याला द्यावा लागतो. नंतर आपल्या ओळखीचा पुरावा काय? प्रूफ ऑफ आयडेंटिटी, म्हणजे तुम्हाला ओळखत असल्याचा काय पुरावा? तर या ठिकाणी अजून काय मग आपल्याला तुम्ही कोणतरी आहात एक, की तुम्ही तुमचं नाव सांगून दुसरं कोणी जाईल ना. मग अशा वेळेला काय करतात? एक मेन आपला फोटो असलेला प्रूफ मागतात. म्हणजे कारण तुमचं तर इलेक्ट्रिक बिलावर तर तुमचा फोटो नसतो ना. मग असं फोटो असलेला प्रूफ जो आहे त्यावर आपलं नाव पण असतं. मग फोटो असलेल्या प्रूफमध्ये काय काय असतं? आता सगळीकडे महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड. काय लागतं? तुम्हाला मुलांना माहितीच असेल, शाळा, बँक सगळीकडे आधार कार्डची गरज लागते. कारण आधार कार्डवर काय असतं? आपलं फोटो असतो, पत्ता असतो. मग आधार कार्डाने असं अजून कोणते कोणते आहेत की ज्यावर आपला फोटो, नाव, पत्ता असतं? मतदान ओळखपत्र. बघा या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, मतदान करतो ना आपण, त्या ठिकाणी मतदान ओळखपत्रसुद्धा तुम्ही देऊ शकता. अजून काय देऊ शकता? पॅन कार्ड. आता पॅन कार्ड कोणाला? तुम्ही मुलांना तुमचं पॅन कार्ड नसतं, तुम्हाला आधार कार्ड असतं. तुमच्या शाळेत बघा तुम्ही सर्वांनी आधार कार्ड काढलेलीच असतील, है ना. तर पॅन कार्ड कोणाला? जे 18 वर्ष पूर्ण झालेले नंतरची जी मुलं आहेत किंवा नोकरी करणारे त्यांना पॅन कार्ड मिळतं. तर पॅन कार्ड एक नंबर असतो, त्या विशिष्ट नंबरमुळे तुम्ही तुमच्या नाव नंबरने ओळखू शकता. म्हणजे काही सिस्टम असते कॉम्प्युटरमध्ये की ते पॅन कार्ड नंबर टाकला की तुमची सर्व माहिती बँकेला मिळते. परत पासपोर्ट, जे बाहेरगावी जातात ते पासपोर्ट असतो, पासपोर्टवर सर्व माहिती असते. आणि खातेदार असणाऱ्या ग्राहकाचा संदर्भ म्हणजे काय? तुम्हाला नवीन खातं आता बँकेत उघडायचं आहे, मग तुमच्या ओळखीचं कोणतरी असेल ना की ज्याचं खातं त्या बँकेत आहे. तर अशा म्हणजे ओळखीच्या माणसाचा सुद्धा अकाउंट नंबर किंवा खाते क्रमांक बँक मागते किंवा आम्ही या माणसाला ओळखतो. तर अशा प्रकारचे सगळे जे कागदपत्र, आवश्यक कागदपत्र दिल्यानंतरच तुम्ही बँकेत खाते उघडू शकता. मग या ठिकाणी दाखवलं आहे बघा, हे आहे पॅन कार्ड, मग असे इलेक्शन कार्ड होतं, हे आहे आधार कार्ड. अशा प्रकारचे प्रूफ तुम्हाला द्यावे लागतात. पुढे आता आपण जाणून घेऊया कोणकोणती खाती बँकेमध्ये आपण उघडू शकतो. कळलं ना? जाणून घेऊया मी का म्हटलं बाळांनो, कारण हे सुद्धा आपण मागील येते थोडक्यात शिकलेलो आहोत. परत आपण त्याची उजळणी करणार आहोत. बँकेत आपल्याला खातं उघडल्याशिवाय तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कोणती रक्कम तुम्हाला सेफ ठेवायची असेल तर बँकेत खातं उघडायला पाहिजे. मग कोणकोणती खाती असतात? पहिलं आहे चालू खाते. चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय? करंट अकाउंट हे मुख्यतः जे बिझनेसमन असतात, व्यापारी, जे मोठमोठे दुकानवाले असतात की नाही, मोठी सोन्याची दुकानं, किराणा मालाची दुकानं वगैरे, दुकानवाले जे आहेत त्यांना रोजच्या रोज त्यांच्याकडे रक्कम येत असते दुकानामध्ये. मग ती रक्कम एवढी ते घरात नाही ठेवू शकत, त्यामुळे रोजच्या रोज त्यांना पैसे बँकेत ठेवायचे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी, रोजचे पैशाचे व्यवहार करणाऱ्यांसाठी हे चालू खाते असते. यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा रक्कम काढू शकतो किंवा ठेवू शकतो. आणि त्यासाठी त्यांना पासबुक मिळतं आणि त्यांनी मागितलं तर त्यांना चेकबुकही मिळतं. आणि अशा प्रकारच्या खात्यावर मात्र त्यांना बँक इंटरेस्ट देत नाही. इंटरेस्ट म्हणजे व्याज. आपण जे पैसे ठेवतो ना बाळांनो, त्या पैशासाठी आपल्याला एक्स्ट्रा रक्कम देते बँक, त्याला व्याज म्हणतात, इंटरेस्ट म्हणतात. तुम्ही गेल्या वर्षी त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. यावेळेलाही आपण त्याबद्दल थोडंफार शिकणार आहोतच, ठीक आहे. परंतु ह्या करंट अकाउंटवर मात्र व्याज मिळत नाही. करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स or businessmen, those dealing in money on daily basis. An account holder can deposit or withdraw money
any number of time in a day. Bank issues a passbook for this account and also a checkbook on demand. Bank does not pay any interest on the money in this type of account. हे बघा, हे आहे चेकबुक. अशा प्रकारचं चेकबुक आपल्याला बँक देते आणि ह्या चेकबुकच्या साहाय्याने तुम्ही पैसे दुसऱ्याला पण देऊ शकता. दुसऱ्याला तुम्ही चेक दिला तर तो पैसे काढू शकतो त्याला हवे असलेले, म्हणजे तुमच्या अकाउंटमधून. तर तुम्ही दुसऱ्याला चेक देण्यासाठी तुम्हाला कोणी चेक दिला तर तुम्हाला जर पैसे दुसऱ्याकडून हवे असतील, कोणती रक्कम, काही पगार वगैरे, तर त्या चेकच्या साहाय्याने आपण रक्कम काढू शकतो. हे पहा, अशा प्रकारे कोणाला द्यायचं आहे, रॉय एजन्सी, मग किती रुपये द्यायचे आहे त्याची रक्कम लिहिलेली असते, त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर वगैरे त्या चेकवर लिहिलेला असतो. मनी कॅन बी विथड्रॉन और डिपॉझिटेड विथ द हेल्प ऑफ चेक ऑल्सो. ते झालं पहिलं खातं. आता दुसरं खातं कोणतं आहे तर करंट अकाउंट मी सांगितलं, जे बिझनेसमॅन, दुकानवाले वगैरे जे असतात. आणि आपलं मात्र बाळांनो, आपण जे पैसे ठेवतो ते आपलं जे असं ते सामान्य लोकांचं, सर्वांचं जे आहे ते बचत खाते. कोणताही खातेदार जो आहे त्याला रक्कम जमा करायची आहे बँकेत, तर त्याला हे बचत खाते उघडता येतं. तुमचं पण बाळांनो जे आपलं महापालिकेने काढले ते बचत खाती ओपन केलेली आहेत. आणि हे बचत खातं काढण्यासाठी सुरुवातीला काही रक्कम भरावी लागते, थोडेसे 100 रुपये, 500 रुपये. काही बँकामध्ये तर काही रक्कम न भरतासुद्धा खाते उघडता येते. या खात्यावर दररोज तुमची किती रक्कम असेल त्याप्रमाणे तुम्हाला व्याज मिळते. हेही खातं काय तुम्हाला, ह्या खात्यासाठी सुद्धा तुम्हाला बँक पासबुक आणि तुम्ही मागितलं तर चेकबुक देते. पर्सन कॅन डिपॉझिट ए मिनिमम अमाऊंट अँड ओपन ए सेविंग अकाउंट विच इज कॉल्ड ॲज त्याला आपण बचत खातं जे म्हणतो. इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड. बँक पे सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. तुमचं किती बॅलन्स आहे त्याप्रमाणे तुम्हाला व्याजसुद्धा बँक देते आणि ते व्याज आपल्या अकाउंटवरच जमा होतं. देर आर सम रेस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम दिस अकाउंट. तुम्ही किती वेळा पैसे काढू शकता त्याच्यावर बंधन असतं. तुम्ही 10 वेळा काढाल, 15 वेळा काढाल पैसे, नाही का. पण तसं ठराविक वेळा तुम्ही 3 वेळाच पैसे काढू शकता किंवा 5 वेळा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काय बसतो, म्हणजे काय म्हणा आपण, एक्स्ट्रा सर्व्हिस टॅक्स थोडे तुम्हाला रक्कम 10 रुपये, 20 रुपये वगैरे भरावे लागतात. तिसरं खातं आहे, पुढचं खातं आहे ते म्हणजे आवर्ती ठेव खातं, रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग म्हणजे काय माहिती आहे का, इथे दर महिन्याला तुम्हाला ठराविक रक्कम कंपल्सरी भरायचीच आहे आणि ती किती असावी, किती भरायची रक्कम ते आपल्यावर असतं. आणि ह्या ठेवीवर जे आपल्याला व्याज देते ते व्याज मात्र बचत खात्यापेक्षा जास्त असतं. बचत खात्यामध्ये काय आपल्या हातात येतील तसे पैसे आपण ठेवतो ना, फिक्स असे नाही ठेवत. आणि हे कसं आहे, फिक्स आहे. ह्या महिन्याच्या ह्या तारखेला तेवढे पैसे भरायचे म्हणजे भरायचे, म्हणून आपण ठरवायचे किती भरायचे ते, आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळतं. अशा खात्यामुळे खातेदाराची काय होते, सक्तीची बचत. म्हणजे मी ठरवलं नाही दर महिन्याने 500 टाकायचे आहेत, मग तुम्हाला 500च टाकायचे आहेत. म्हणजे आपली कंपल्सरी आपली बचत होते. पैसे आपले म्हणजे वायफळ खर्च आपल्याकडून होत नाही. अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. बँक गिव्स अन इंटरेस्ट ऑन दिस डिपॉझिटेड अमाऊंट विच इज मोर दॅन दॅट ऑफ सेविंग अकाउंट. सच अन अकाउंट इज मीन्स ऑफ अ कंपल्सरी सेविंग. म्हणजे कंपल्सरी सेविंग आपलं ह्या अकाउंटमुळे होतं. आणि पुढचं जे आहे ते मुदत ठेव, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, हे सुद्धा एक महत्त्वाचं अकाउंट आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलं मी की समजा तुम्ही बाबा रिटायर झाले, मुलीचं लग्न आहे, मग त्यासाठी आता लग्नाला आता किती खर्च होतो माहिती आहे ना तुम्हाला. मग एक ठराविक रक्कम समजा 5 लाख, तर ते रक्कम एक मोठी रक्कम जेव्हा आपल्याला ठेवायची असते, काही ठराविक वर्षाकरता तुम्ही ठेवू शकता. 5 लाख मला ठेवायचे आहेत मुलीच्या नावावर 10 वर्षाकरता किंवा 5 वर्षाकरता, तर ती रक्कम आपण एवढ्या अमाऊंट जी ठेवतो मोठ्या काळाकरता त्याला म्हणतात फिक्स डिपॉझिट. ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करू शकतो आणि या ठेवीवर बँकेत बचत खात्यापेक्षा अधिक व्याज मिळतं. लक्षात, व्याज दरसुद्धा जास्त असतो. मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत मात्र भिन्न असतो. मग तुम्हाला किती, काही 15 महिने ठेवायचं आहे तर त्या 60%, तुम्हाला 2 वर्षाकरता ठेवायचं अजून जास्त,
असं व्याजदर असतो वेगवेगळा, तुम्ही किती रक्कम ठेवताय त्यावर. मग ते 100 रुपयावर इतकं टक्के म्हणजे 100 रुपयावर एवढं व्याज असतं. मग तुम्ही साधा 5 लाख ठेवले तर 5 लाखावर तेवढं तुम्हाला व्याज जास्त मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक जे असतात ना, सिनियर सिटीजन, त्यांना व्याजदर जास्त असतो. तुम्हाला समजा 5% असेल तर ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याजदर असतो. डिपॉझिटर कॅन डिपॉझिट ए सर्टन अमाऊंट फॉर ए फिक्स पिरियड इन द बँक. फिक्स पिरियड म्हणजे ठराविक काळाकरता. and this deposit attracts a greater rate of interest than the saving. However, these rates are different depending upon the bank. Senior citizens get slightly a greater rate of interest than that of usual person. तर अशा प्रकारची ही वेगवेगळी खाती जी आहेत ते आपण उघडू शकतो. आता हे अजून आहे, हे जे तिन्ही जे आपण फिक्स डिपॉझिट सोडून इतर जे म्हटलं ना आपण, चालू खाते, बचत खाते, आवर्ती ठेव खाते, रिकरिंग, ही जी सगळी 3 खाती जी पहिली आहेत ती संयुक्त खाती सुद्धा उघडू शकतं. संयुक्त खाती म्हणजे काय, कधी कधी संयुक्त म्हणजे जॉईंट अकाउंट. जॉईंट अकाउंटसुद्धा तुम्ही खातेदार काढू शकतो. जॉईंट अकाउंट म्हणजे काय, जॉईंट अकाउंट म्हणजे एकाबरोबर दुसरा. इट इज कन्व्हिनियंट टू हॅव ए जॉईंट अकाउंट विच इज रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन 1 पर्सन. म्हणजे 2 व्यक्ती, 2 किंवा 3 व्यक्ती मिळून एक अकाउंट काढू शकतात, त्याला म्हणतात जॉईंट अकाउंट. आता बघा, तुम्हाला माहिती आहे मुलांना शाळेतले अकाउंटच तुम्हाला माहीत असतील. शाळेतले अकाउंट बरोबर तुमचं आणि तुमच्या आईचं नाव असेल किंवा तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव असेल, कारण तुम्ही लहान आहात, मायनर आहात, त्याला मायनर अकाउंट म्हणतात लहान मुलांचं. ठीक आहे. मग अशा प्रकारचे 2 व्यक्तींनी मिळून अकाउंट काढलं की आता तुम्ही तर लहान आहात, तुमचे पैसे तुम्ही नाही काढू शकत, तुमचे आईवडीलही काढू शकत नाही तुम्ही 18 पूर्ण झाल्यावर. पण पती पत्नी किंवा 2 मित्र, 2 मैत्रिणी, 2 मित्र 2 मैत्रिणी कधी पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल है ना, तर ते काढू शकतात. मी या ठिकाणी दाखवलं हजबंड आणि वाईफ या दोघांचं मिळून जॉईंट अकाउंट. त्यानंतर पॅरेंट अँड चाइल्ड, आई आणि मूल, आई आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगा यांचं काढू शकतात अकाउंट. किंवा बिझनेस पार्टनर्स, तर हे 2 समजा बिझनेस सुरू करायचं दोघींना, तर दोन्ही मिळून काय करू शकतात, जॉईंट अकाउंट काढू शकतात. आणि जॉईंट अकाउंट जेव्हा काढतं त्यावेळेला आपल्या हाऊसिंग सोसायटी असतात बघा बिल्डिंगच्या, मग सोसायटीचं अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी मिळून सोसायटीचा जो काय पैसा असतो तो पैसा त्या अकाउंटमध्ये जमा करतात अकाउंट काढून. मग त्यामध्ये तिघांचे मिळून अकाउंट काढलं जातं. आणि अशामध्ये काय करू शकतात, ते जे अकाउंट आहे ते एकापेक्षा अधिक लोक ज्यांचं अकाउंट आहे ते त्यापैकी कोणीही ते अकाउंट वापरू शकतात. लक्षात आलं का, दोघांचं मिळून अकाउंट आहे तर एक व्यक्ती पहिला व्यक्ती काढू शकतो किंवा दुसरा व्यक्तीसुद्धा त्या अकाउंटमधून पैसे काढू शकतो. तर याला म्हणतात संयुक्त खाते, जॉईंट अकाउंट. आता पैसे काढण्यासाठी अजून आपल्यासाठी सोयी आहेत. आपल्याला जर बँकेत जायचं नसेल, बँकेत न जाता आपल्याला रोख रक्कम काढायची असेल तर कशी काढतात माहिती आहे सर्वांना ना, ATM, ऑटोमेटेड टेलर मशीन, हे कार्ड असतं. या कार्डच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, रोख रक्कम काढू शकतो. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून हे आपण रक्कम काढू शकतो. हे आपण बँकेला आपण अर्ज केला की बँक त्या खातेदाराला हे ATM कार्ड देऊ शकता. आताच्या कोरोनाच्या काळामध्ये बँकेत जाऊन गर्दी करण्यापेक्षा बँकेतच आपल्याला सांगतात की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, मोबाईल बँकिंग करा, ATM कार्ड वापरा, का की ज्यामुळे एकाच वेळेला अनेक लोक गर्दी करणार नाहीत. तर काय त्या बाकीच्या सुविधा पाहूया आपण. हे बघा, हे ATM कार्ड बघतं. ATM कार्ड कसं घालायचं असतं, ATM कार्डवर आहे बघा गोल्डन कलरमध्ये एक काय असतं, आपण त्याला आपण लोगो असतो एक, की त्यामध्ये आपली सर्व माहिती असते. तुम्हाला इथे दिसत असेल बघा, ह्यामध्ये सर्व माहिती आपली सेव्ह केलेली असते. आणि त्या बाजूने आपण ते ATM कार्ड घातलं किंवा की आपल्याला काही माहिती विचारली जाते. पाहूया आपण पुढच्या स्लाईडमध्ये. अशा प्रकारे ATM कार्ड दुसऱ्या ठिकाणी सुद्धा, इतर कामाला सुद्धा, तुम्ही एखादी मोठी खरेदी करायला गेलात, तुम्ही पेट्रोल पंपवर, तुम्ही बाहेर फिरायला जातात कुठे आणि तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे, अशा अनेक ठिकाणी म्हणजे मोठमोठे मॉल वगैरे यांच्या ठिकाणी सुद्धा आता तुम्ही ATM कार्ड पैसे देण्यासाठी वापरू शकता. पहा, या चित्रामध्ये दाखवलं कशा प्रकारे ATM कार्ड वापरायचं असतं. इथे दाखवलं हा माणूस काय करत आहे बघा, पिन नंबर टाकत आहे. आणि पिन नंबर टाकून काय करायचं असतं, पिन टाकलं की तुम्हाला काय करायचं आहे,
हे बघा इथे पुन्हा पाहूया, इथे पिन टाकला, पिन टाकलं बाजूच्या चित्रामध्ये बघा. मग तुम्हाला काय करायचं आहे, अमाऊंट काढायची आहे की डिपॉझिट करायचे. मोस्टली आपण काढण्यासाठीच वापरतो. मग ते जे काय त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन असतात ते इन्स्ट्रक्शन तुम्ही क्लिक केले की काय होतं, तुम्हाला तुमचे पैसे बघा या ठिकाणी ही जे मशीन आहे ना, इथे जे बघा हा जो छोटासा बॉक्स दिसतोय तिथे तुमचे पैसे येतात. कळलं ना. म्हणजे ATM कार्डचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो. हा चेकबुक तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं, चेकच्या साह्याने आपण पैसे हे करू शकतो, पण चेकने वेळ लागतो चेक वाटायला. पण ह्या ज्या इतर ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या साह्याने म्हणजे ATM वगैरे आपल्याला लवकर पैसे आपण आपल्या हातात येऊ शकतात. हे बघा तुम्हाला म्हटलं आहे मगाशी मोठमोठे दुकानं, मॉल वगैरे या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आपण कार्ड स्वाईप करू शकतो. मग हे कार्ड स्वाईप केलं असं की तिथे तुम्हाला जो पिन विचारतात, आपला ट्रान्झॅक्शन पिन असतो म्हणजे पिन कोड असतो, तो कधी आपला पिन दुसऱ्याला सांगायचा नसतो. मग तो पिन आपण तिथे टाकला की त्या दुकानदाराला जी काही रक्कम आहे ती रक्कम त्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर जमा होते. मोर प्रोटेक्शन, स्ट्रॉंगर सिक्युरिटी विथ ॲडिशनल पिन ॲट POS ऑन युअर डेबिट कार्ड. आता हे झालं डेबिट कार्डच्या साह्याने, ATM कार्डच्या साह्याने. आजकाल ऑनलाईन पेमेंटचे सुद्धा अनेक प्रकार चालले आहेत. ऑनलाईन पेमेंट म्हणजे काय, मोबाईलवर जस्ट एक क्लिक केलं की काही जास्त खर्च न करता ॲट लो कॉस्ट इझी, फास्ट आणि सिक्युअर पेमेंट करता येतं. ट्रान्सफर युअर मनी ॲट अ लोएस्ट कॉस्ट. म्हणजे फक्त तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर पाहिजे, ज्या अकाउंट नंबर आणि त्याचा फोन नंबर पाहिजे, तर त्याच्या साह्याने तुम्ही त्याला पैसे पाठवू शकता. मग त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत ऑनलाईन पेमेंटच्या. बघा या ठिकाणी फोनपे, पेटीएम, गुगल पे, भीम ॲप. हे भीम ॲपसुद्धा एक ॲप आहे, भारत इंटरफेस फॉर मनी, म्हणजे पैसे पाठवण्याच्या ही जी वेगवेगळी जी ॲप आहेत त्यांच्या साह्याने सुद्धा आपण काय करू शकतो, फोनवर एक क्लिक केलं की ऑनलाईन पेमेंट होतं. त्यानंतर ही सुद्धा एक आहे, कॉम्प्युटरवरून तुमच्याकडे आपला कॉम्प्युटर असतो, लॅपटॉप असतो, त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. त्याला इंटरनेट बँकिंग म्हणतात. काय म्हणतात, इंटरनेट बँकिंग. त्या साह्याने सुद्धा तुम्ही काय करू शकता, पैसे पे करू शकतात. म्हणजे आता तुम्हाला बँकेत न जाता अशा विविध असे प्रकार झालेले आहेत की त्यांच्या साह्याने तुम्ही पेमेंट दुसऱ्याला करू शकता किंवा तुम्हाला दुसऱ्याकडून मिळू शकतो. त्यानंतर पुढे हे फार महत्त्वाचं, बँकेचं पासबुक. आता आपण पेमेंट ऑनलाईन वगैरे करतो, पण त्याचं रेकॉर्ड तुम्ही बँकेत पैसे ठेवले किंवा बँकेतून पैसे काढले, बरोबर, त्याचा रेकॉर्ड असतो की नाही. तो रेकॉर्ड कशामध्ये असतो, सर्व तुम्ही किती पैसे भरले, तुम्हाला कोणी चेक दिला आणि तो चेक तुम्ही जमा केला असेल तर चेकचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झाले की नाही, हे सर्व सांगणारं हे जे असतं बँकेचं पासबुक. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानावर पहिलं जे पान असतं वरती बँकेचं नाव आणि त्याच्या आतलं जे पान असतं त्या पानावर सगळे आपण अकाउंट काढताना तुम्हाला म्हटलं ना मी की काही आपल्याला डॉक्युमेंट्स द्यायचे असतात. मग त्या डॉक्युमेंट्सवर तुमचं नाव, पत्ता वगैरे सगळं असतं, ते सगळं त्यावर नोंद केलेली असते. आणि त्यानंतरच्या पानापासून अशा प्रकारे माहिती असते बघा बँकेची. क्रमांक, तारीख, तुम्ही कोणत्या तारखेला पैसे ठेवलेत किंवा काढलेत ती तारीख असते. मग तुम्ही कॅश टाकले, भरले बँकेमध्ये की कॅश काढली की तुम्ही चेक भरला. त्या चेक भरला असेल तर चेकचा नंबरचा कॉलम असतो. मग पैसे भरले की काढले त्याचे 2 कॉलम असतात. विड्रॉ म्हणजे काय, काढलेली रक्कम, आणि डिपॉझिटेड म्हणजे भरलेली रक्कम. कळलं. आणि शेवटी बॅलन्स. एखाद्या दिवशी तुम्ही ठराविक रक्कम भरली, मग तुमच्या आजच्या तारखेला तुमचे बॅलन्स किती आहे एकूण ते त्या ठिकाणी दिसतं. तर उदाहरणार्थ हे बघा, 2/2/16 मी कॅश भरले. किती कॅश भरली, डिपॉझिटेड भरली आहे बघा. कळलं की नाही, मला इथे बघितल्यावर मला कळलं की भरली की काढले. डिपॉझिटेड म्हणजे जमा की गई रक्कम, हिंदीत पण लिहिलेलं असतं तिथे, मराठीत पण आणि इंग्लिशमध्ये पण. तर 1,500 मी भरले. मग आता माझ्या खात्यावर आजच्या तारखेला बाकी किती आहेत, 7,000. का, म्हणजे माझे आधे काहीतरी असतील ना रक्कम, त्यामुळे ती मिळून 7,000 झाले. आणि 8/2/16ला मी काय केलं, मी चेक मला कोणीतरी दिला, बरोबर. मग मी चेक मला दिला, त्या चेकचा नंबर असतो, तो चेकचा नंबर तिथे नोट केला जातो. आणि मी काय केलं, चेकने रक्कम काढली की ठेवली, बघा ठेवलीच्या याच्यामध्ये आहेत, बरोबर. काढलीमध्ये काही नाही, म्हणजे मी काढली नाही, मी ठेवली. मला कोणीतरी चेक दिला 5,000 रुपयाचा, बरोबर.
ती मग इथे ह्या ठिकाणी रक्कम दिसत आहे. आता माझ्याकडे किती झाले, आधी होते 7,000 आणि आजच्या तारखेला माझ्याकडे किती आहेत एकूण रक्कम माझ्या अकाउंटवर, 12,000. किती आहेत, 12,000. म्हणजे प्रत्येक तारखेला इथे आपलं तिथे अपडेट होत असतं पासबुक. म्हणजे आता सर्व कामं आता कॉम्प्युटरवरच होतात. मग आपलं त्या खात्याचं जे अकाउंट असतं त्या अकाउंटवर तिथे ते अपडेट होत असतात. आणि आपण जेव्हा पासबुक बघा एंट्री घ्यायला जातो त्यावेळी हे आपल्याला सर्व एंट्री मिळत असते. तिसरी एंट्री बघा या ठिकाणी आहे. 12 तारखेला मी एक चेक काय केला, चेक मला टाकला मी. पण तो चेक काय केला, त्या चेकने मी पैसे काय झाले माझ्या अकाउंटवरून, मी चेक टाकला तर पैसे भरणार, पण मी कोणाला तरी चेक दिला. त्यामुळे चेक दिला जर असेल ना तुम्ही कोणाला, तुम्ही पैसे दुसरा काढणार ना, त्याचीही नोंद होते बघा. ह्या नंबरचा चेक आहे, मी कोणाला तर दिला, त्यामुळे त्या माणसाने माझ्या अकाउंटवरून पैसे घेतले त्या व्यक्तीने. मग किती घेतले पैसे माझ्या अकाउंटवरून गेले, 3,000. किती गेले, 3,000. मग आता माझे किती होते, 8 तारखेला 12,000 होते, 3,000 गेले, राहिले किती, 9,000. बरोबर. 15 तारखेला मी काय केलं, मी स्वतः गेले, सेल्फ म्हणजे स्वतः, स्वतः गेले. मी कशासाठी गेले, पर्टिक्युलर म्हणजे आपण स्वतः पैसे काढायला गेलो. तुम्हाला माहिती आहे ना बाळांनो, पैसे भरायची आणि काढायची पावती असते. मग ती पावती आपण भरायची असते आणि त्या पावतीवर आपला अकाउंट नंबर, आपल्याला किती पैसे काढायचे, अंकी अक्षरी, आपलं नाव सर्व लिहायचं असतं. पैसे भरायचे असतील तरीसुद्धा तुम्ही आता समजा नोटा घेऊन गेलात तर त्या नोटांचे संख्या, 500च्या किती नोटा आहेत, 100च्या किती नोटा आहेत, 200च्या किती नोटा आहेत, अशी बेरीज करायची असते आणि ती बेरीज करून तुम्ही तुमची रक्कम भरायची असते. तर मी सेल्फ म्हणजे मी स्वतः जाऊन 1,500 मी काढले. आता बघा 9,000 होते 12 तारखेला, तर मग आता माझे 1,500 काढल्यावर किती राहिले, 7,500. बरोबर. आणि ह्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला म्हटलं दर महिन्याच्या शेवटी काय असतं, आजकाल बहुतेक करून 6 महिन्याने असतं, सप्टेंबर किंवा वर्षाने, सप्टेंबर आणि मार्च असं वर्ष असतं. त्यामुळे त्या महिन्याच्या शेवटी आपलं 6 महिन्याने आपल्या असलेल्या रकमेवर किती व्याज आलं ते व्याज असतं. आता 26 तारखेला 26/2/16ला इंटरेस्ट म्हणजे माझ्या असलेल्या रकमेवर मला व्याज मिळालं. तुम्हाला म्हटलं ना मी, तुमचं सेविंग अकाउंट जे आहे त्या बचत खात्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, व्याज मिळतं, कळलं ना. तर मला माझ्या असलेल्या पैशावर रकमेवर 135 रुपये व्याज मिळालं. तर मग आता माझी रक्कम किती झाली, 7,500 अधिक 135 म्हणजे ह्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरला माझ्या अकाउंटवर 7,635 रुपये जमा आहेत. कळलं बाळांनो तुम्हाला. अशा प्रकारे आपण ह्या भागामध्ये बँकेची खाती आणि बँकेचे व्यवहार यांची माहिती आज करून घेतलेली आहे. तर आजच्या भागात आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.